एका श्वानावर आपण किती प्रेम करतो ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित ही बातमी बघितल्यावर तुम्हाला कळेल. कारण आम्ही तुम्हाला आज मुंबईतले सर्वात श्रीमंत श्वान दाखवणार आहोत. हे आहेत बडी आणि टायनी. तुम्ही म्हणाल की यांना दाखवण्याचं औचित्य काय? तर हे दोघे श्वान तब्बल 5 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. कुठल्याही चित्रपटातला किंवा कथेतला हा प्रसंग नाही, तर हे वास्तव आहे. मुंबईतले व्यावसायिक सजदे कुटुंबियांनी आपली 5 कोटींची संपत्ती या दोघा श्वानांच्या नावावर केली आहे. सजदे कुटुंबासाठी बडी आणि टायनी फक्त श्वान नाहीत, तर ती अगदी मुलांप्रमाणे आहेत. हमारे बाद जैसे हमारे संतान को प्रॉपर्टी करके जाना चाहिए, मेरे को भी मेरे बच्चों के लिए सब दे के जाना चाहिए. तो उसी दिन से हमने अपने परिवार में, रिलेटिव में बता दिया था ये बात, मेरा सब कुछ चैरिटेबल होगा बच्चों के नाम से. आपके बच्चों का किस तरह से ख्याल रखते हैं आप? जैसे एक माँ अपने बच्चे का ख्याल रखती है वैसे ही. सजदे कुटुंबात बडी आणि टायनीचा अगदी शाही थाट असतो. जेवणासाठी चांदीचं ताट आहे, गळ्यात सोन्याची साखळी आहे, फर्स्ट क्लास एसी मध्ये ते रेल्वे प्रवास करतात आणि सगळ्या ठिकाणी त्यांना VIP वागणूक असते. एवढंच नाही, तर बडी आणि टायनीच्या नावावर काढलेल्या ट्रस्टचा उपयोग सजदे कुटुंबीय आता इतर श्वानांसाठी करणार आहेत. हम कलकत्ता कालीघाट मंदिर, दक्षिणेश्वर मंदिर, फिर हम बनारस जाते थे, अपना काशी विश्वनाथ टेम्पल, वहाँ पे हम बहुत भोलेनाथ के टेम्पल, मार्कंडे महादेव में हमारा अभिषेक होता है. हमारे बेबीज हमारे साथ होते हैं. ये जो प्रॉपर्टी इन दोनों के नाम की है, किस तरह से इनकी प्लानिंग होगी? मैंने एडवोकेट से डिस्कस किया है. उन्होंने कहा ये पब्लिक ट्रस्ट या प्राइवेट ट्रस्ट आप दोनों कर सकते हैं. तो इट इज ऑन द प्रोसेस, बट मोस्टली इट इज पब्लिक ट्रस्ट. सजदे दाम्पत्याला मूल नाही, त्यांनी मुलं दत्तक घेण्याऐवजी श्वानांचा सांभाळ केला आणि जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात हा संदेश आपल्या कृतीतून दिलाय. खरं तर प्राणीमात्रांवर प्रेम करा हे सगळेच सांगतात, मात्र सजदे कुटुंबियांनी ज्या प्रकारे आपल्या पोटच्या मुलांसारखं ह्या दोघांवर प्रेम केलंय, खरंच प्राणीमात्रांवर प्रेम करावं तर ते असं. वेदांत नेप, ABP माझा, मुंबई.